कार्तिकी एकादशीच्या सोहळ्यासाठी पंढरपूरमध्ये 7 लाख भाविक दाखल झाले आहेत। पंढरीमध्ये सर्वत्र हरिनामाचा जयघोष सुरू आहे। मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग, चंद्रभागा नदी, वाळवंट या ठिकाणी भक्तांची मांदियाळी पाहायला मिळते। पहाटे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न झाली। कार्तिकी एकादशी निमित्त मंदिरामध्ये आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आली आहे। समोर बघा सगळे। याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अभिराज बाळे यांनी। आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगते गुज पांडुरंग। आज आषाढी एकादशीच्या सोहळ्यानंतर कार्तिकी एकादशीच्या सोहळ्याची आज शासकीय महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शपथविधी केलेली आहे आणि त्यांच्या बरोबर मानाचे वारकरी म्हणून नांदेड जिल्ह्यातील पोटा गावातील रामराव वालेगावकर व त्यांच्या पत्नी सुशीलाबाई वालेगावकर यांना संधी मिळालेली आहे मानाचे वारकरी म्हणून। तर यंदा पहिल्यांदाच जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना देखील यावेळी संधी देण्यात आली होती। पहिल्यांदाच मोहोळ तालुक्यातील पापरी येथील मानसी माळी आणि समाधान थोरात या 2 जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना देखील या ठिकाणी मानाचे वारकरी म्हणून संधी मिळाली होती। एकंदरीतच यंदा कार्तिकी यात्रेवर अतिवृष्टी आणि पावसाचं सावट जरी असलं तरी शासकीय महापूजा संपन्न झाल्यानंतर जो पंढरपूरमध्ये उत्साह आहे तो उत्साह मात्र कुठेही कमी झालेला दिसत नाहीये। अभिराज बाळे, लोकशाही मराठी, पंढरपूर। कार्तिकी एकादशीच्या सोहळ्यासाठी पंढरपूरमध्ये 7 लाख भाविक दाखल झाल्याची माहिती। पंढरीत सर्वत्र हरिनामाचा जयघोष सुरू आहे। विठ्ठल मंदिर या ठिकाणी आकर्षक फुलांनी, विद्युत रोषणाईने सजलेलं पाहायला मिळतंय। मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग, चंद्रभागा नदी, वाळवंट या ठिकाणी भक्तांची मांदियाळी जमलेली आहे। तर पहाटे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न झाली आहे। आज कार्तिकी एकादशी आणि या निमित्ताने मंदिरामध्ये आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आली आहे। आज कार्तिकी एकादशीचा सोहळा पंढरपूरमध्ये मोठ्या उत्साहात साजरा होतोय। पहाटे 2:20 राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते श्री विठुरायाची आणि रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा पार पडली आणि आज आषाढी यात्रेनिमित्त विठ्ठल मंदिरामध्ये आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आलेली आहे। चौखांबी, सोळखांबी, नामदेव पायरी, दर्शन मंडप, पश्चिमद्वार, महाद्वार या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जवळपास 5 टन देशी विदेशी फुलांचा वापर करून या ठिकाणी पुण्याचे विठू भक्त राम जांभूळकर यांनी ही सजावट देवाच्या चरणी अर्पण केलेली आहे। आणि आज एकादशीच्या सोहळ्यानिमित्त विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून जवळपास 6 ते 7 लाख भाविक दाखल झालेले आहेत। आपल्या सोबत आता विठुरायाच्या गाभाऱ्यात पोहोचलेले भाविक आहेत। मला सांगा, तुम्ही कुठून आलात, किती वाजता दर्शन रांगेमध्ये उभा होता? मी आता पुण्यावरून आलो आहे आणि सकाळी मी 2 वाजल्यापासून दुपारी लाईनमध्ये थांबलेलो आहे। तर आता खूप एक्सायटेड आहे देवाचं दर्शन घेण्यासाठी। आता माझा नंबर आलेला आहे, तर मी आता देवाला जाऊन भेटतो आणि देवाशी जरा थोडासा संपर्क करतो। किती तास लागले तुम्हाला दर्शनाला? आता आम्हाला मी 2 वाजल्यापासून लाईनमध्ये थांबलो आहे। जेमतेम आता नाही म्हटलं तरी आता सकाळी मला सकाळचे 8 वाजले, 12 तास झाले म्हणजे। तर तेवढा वेळ मी थांबलो आहे लाईनीमध्ये। बाकीचे आमचे मित्रमंडळी पण आहेत, ते पण आम्ही थांबलेलो आहोत। आता आम्ही दर्शन करतो देवाचं। तर या ठिकाणी पाहिलं की आज जवळपास कार्तिक एकादशी दिवशी 12 ते 13 तास विठुरायाचं पदस्पर्श दर्शन घेण्यासाठी भाविकांना लागत आहे। अभिराज बाळे, लोकशाही मराठी, पंढरपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।